त्याचं नाव टाकलेलं आहे. स्मार्ट टेक्नॉलॉजी म्हणजे ज्या टेक्नॉलॉजीज रोजच्या व्यवहारात मेडिकल प्रॅक्टिसमध्ये प्रॅक्टिसमध्ये नसतात, पण ज्या डेव्हलपिंग स्टेजमध्ये असतात, त्या आपण जगाच्या प्रत्येक कॉर्नरवरून भारतात म्हणतो, त्याला आपण स्मार्ट टेक्नॉलॉजी म्हणतो. तर अशा स्मार्ट टेक्नॉलॉजी आणि मूळ विषयाचा समन्वय करून पर्टिक्युलरली शनॉन ही मुलगी 14 ते 15 वर्षाची मुलगी आहे. ही मुलगी पूर्ण केनियामध्ये प्रत्येक न्यूरोफिजिशियन, न्यूरोसर्जन या सगळ्यांना प्रत्येक हॉस्पिटलमध्ये दाखवून, गव्हर्नमेंटकडनं, युरोपियन न्यूरोफिजिशियन्सकडनं दाखवून, महत्त्वाचं म्हणजे ट्रीटमेंट तर दूरची राहिली, तिचं निदान झालं होतं, तिचं डायग्नोसिस झालं. आणि डे बाय डे ती घसरत चालली होती. आधी हाताची ताकद, मग पायाची ताकद, ब्लाडर बॉवेल कंट्रोल. आणि मला एकदा ही तिची आई आहे, तिच्या आईने मला व्हिडिओ दाखवला होता एकदा. आय नो यू शोन शनॉन ऑन व्हिडिओ. ती बिचारी त्याला उचलून अशी प्रत्येक वेळी टॉयलेटला न्यायची. तर इट वॉज अ व्हेरी पेनफुल सीन. त्यांनी सगळे रिपोर्ट पाठवले माझ्याकडे. All the reports came to me. I went through the reports. Then I found something missing link. कुठेतरी काहीतरी चुकत आहे. मग मी त्यांना भारतात येण्याचं विनंती केली. यू कॅन कम डाऊन. फर्स्ट विल डायग्नोज. म्हणजे माझा फुल कॉन्फिडन्स होता की मी या मुलीला चालू शकतो. इरेस्पेक्टिव्ह ऑफ देअर वॉज नो डायग्नोसिस. मग इथं आल्यानंतर 4 दिवस आमचे तिचं निदान करण्यात आलं. She was in very pain. Every day she used to come and, what is the diagnosis, doctor? What is the diagnosis, doctor? Hope you remember those days. And I was also panicking how to reach the diagnosis. Every test, every investigation, every scan was done. Then I repeated certain tests which belonging to autoimmune condition. 2-3 लॅबच्या टेस्ट घेतल्या करून मी. जेव्हा मला 2 लॅबच्या टेस्टमध्ये तिची ऑटोम्युन टेस्ट पॉझिटिव्ह दिसली, ANA पॉझिटिव्ह दिसली. आणि त्या ANA टेस्टच्या पॉझिटिव्ह माध्यमात 1, 2, 3, 4 असे रोग असतात. त्यातला पोलीमायोसायटिस हा, ज्यामध्ये न्यूरो इन्फ्लमेशन, मसल इन्फ्लमेशन, नसांचं इन्फ्लमेशन अँड स्नायूचं इन्फ्लमेशन त्या जंक्शनला बसतं आणि त्या तिथे नर्व डेथ होते आणि मसल फायबर डेथ व्हायला. अनफॉर्च्युनेटली मी अशी एक केस पूर्वी ट्रेन केली होती, 1-4 वर्षापूर्वी भारतात. माझा प्रोटोकॉल डोक्यात तयार झाला की व्हॉट आय हॅव टू डू टू. त्यावेळेस तरी माझ्याकडे आत्ता जे अद्ययावत टेक्नॉलॉजी त्या पण नव्हते त्यावेळेस. त्यावेळेस ती 50-60% रिपेअर झाली होती. आता ही 100% रिपेअर केली, कारण ॲडिशनल टेक्नॉलॉजी मला मिळाली. त्यानंतर मी तिचा प्रोटोकॉल डिसाईड केला की शी विल गो अंडर ABCDEF ट्रीटमेंट्स. त्या ट्रीटमेंटचा प्रोटोकॉल तयार करून मग मी तिच्या आईशी डिस्कस केलं अँड वी स्टार्टेड द ट्रीटमेंट. तिचे हातपाय खूप दुखायचे आणि हलता येत नव्हतं, बेडवरशीच पडायची. तर शी वॉज इन टीयर्स कंटिन्युअसली की विल माय डॉटर, यंग गर्ल ऑफ 14 years, विल lie like this whole life. So I used to feel there is a solution for this and we have to go to the root cause. जेव्हा मला हे रूट कॉज मिळालं त्यावेळेस मग मी ऑटोलोगस सेल्स, तिचे बोन मॅरोचे सेल्स महत्त्वाचे, पेरिफरल ब्लडचे सेल्स तिचे, आणि काही पेप्टाईड्स असतात जे न्यूरो इन्फ्लमेशन कमी करतात आणि पेशांना जीव देतात, गम करायचा प्रयत्न करतात. मायक्रो करंट, आता महत्त्वाचं सांगायचं म्हणजे आता सायन्स हे सांगतं की आपलं शरीर ही इलेक्ट्रिसिटी आहे, मायक्रो करंट आपलं शरीर. जर ते करंट ट्रान्समेम्ब्रेनचं -80 -60च्या खालीवर झालं पेशीमधलं तर ती पेशी काम करत असते. जर आपण ते करंट त्या लेवलला नेऊन ठेवलं -6 to -80, तर एन्व्हायरमेंट जे पाहिजे पेशीला काम करण्याचं ते तयार होतं. तर सगळ्यात पहिले आम्ही ती स्टेप घेतली आणि त्या पेशीचं मायक्रो एन्व्हायरमेंट चेंज केलं. मग तिच्या शरीरातल्या पेशा, ज्या पेशा मला हव्या
ज्याला आपण न्यूक्लियर सेल म्हणू, MSC म्हणू, EACL सेल्स म्हणू, 4-5 प्रकारचे ते आम्ही आयसोलेट करतो. आणि त्यापेक्षा प्रत्येक स्नायूच्या ज्या जिथं न्यूरोमस्क्युलर जंक्शन असतं, नर्व्स आणि मसलचं जंक्शन जे असतं, आम्ही ते ट्रेस करतो आणि त्या प्रत्येक जंक्शनला आम्ही इन्फ्लेट करतो, प्रत्येक जंक्शन. नंतर जी सध्याची जी माझ्याकडे ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे, ज्याला MDI म्हणतो, मायक्रो और मायटोकॉन्ड्रियल डिस्पर्शन इंटरफेस, ही टेक्नॉलॉजी जगामध्ये फक्त 2 देशामध्ये आहे. एक ह्युस्टन USA आणि एक स्टेमारिक्स बॉम्बे, या 2च देशामध्ये. ही टेक्नॉलॉजी काय करते, आता तुम्ही गाडी चालवता, कार चालवता, कारची बॅटरी असते, बॅटरी थोडी डिस्चार्ज झाली तर काय करते गाडी, झटका मारते आणि पूर्ण फेल झाली गाडी थांबते. तर आपल्या शरीराला सुद्धा एक बॅटरी असते, आपल्या शरीरात एक बॅटरी असते. ती बॅटरी खालीवर झाली की आपलं शरीर धक्के खातं, सेल्स धक्के खातात, सिस्टम धक्के खातात, ज्याला आपण मायटोकॉन्ड्रिया म्हणतो. काही लोकांना माहिती असेल मायटोकॉन्ड्रिया म्हणजे आपल्या शरीराचं पॉवर हाऊस म्हणतो आपण, वी कॉल इट द पॉवर हाऊस ऑफ आवर बॉडी. आणि तुम्ही ती बॅटरी नवीन टाकली किंवा चार्ज करून टाकली, गाडी इमिडिएटली पळायला लागते. सेम थिंग वी डू इट हिअर इन द ह्युमन बॉडी. माणसाच्या शरीरामध्ये प्रत्येक पेशीमध्ये मायटोकॉन्ड्रिया जो असतो आम्ही चार्ज करतो. जो ATP, जर कारचं ड्रायव्हिंग फ्यूल हे पेट्रोल आहे, डिझेल आहे, इलेक्ट्रिसिटी आहे, बरोबर आहे. आपल्या शरीराचं ड्रायव्हिंग फ्यूल आहे ATPs, ॲडेनोसिन ट्रायफॉस्फेटेज. मायटोकॉन्ड्रिया काय करतं, कार्बोहायड्रेट आपण जेवतो, कार्ब खातो आपण, त्यातली जी ग्लुकोज असते ती वापरतं आणि ATPs बनवतं. आणि त्या ATPsच्यावर आपलं शरीर चालतं. मेंदू घ्या, हार्ट घ्या, लिव्हर घ्या, मसल घ्या, बोन घ्या, टेक एनिथिंग इन द बॉडी वर्क्स विथ माइंड. आता मला तिच्या शरीराचं पूर्ण नॉलेज झाल्यामुळे आय वॉन्टेड टू यूज दिस टेक्नॉलॉजी, की मायटोकॉन्ड्रियाचे त्याच्यासोबत मी रिपेअर केले तर या प्रत्येक स्नायूमध्ये एनर्जी द्यावी लागेल, ATPs इम्प्रूव्ह होतील आणि स्नायू मशीनसारखं फंक्शन करायला लागेल. तर आम्ही ती टेक्नॉलॉजी वापरली ना, ATPs इम्प्रूव्ह करण्याची. आणि ही टेक्नॉलॉजी वापरून मला वाटतं की 5व्या-6व्या दिवशी ती बाहेर पेन. देन आय केम टू कन्फर्म माय डायग्नोसिस करेक्ट, my approach is correct, my protocol is correct. And we went on to the stage. In between, she went bad also suddenly. त्यावेळेस we were also stressed because of little fever, body ache. She was unable to move. She had a severe body pain in between. We were disturbed. Then we decided to give her rest for 2 days. And we gave her rest. And then again we repeated. And then she responded so nicely. एक 15-20व्या दिवशी ती उठून बसली, जेवायला लागली, चालायला लागली सपोर्टनं. आणि मागच्या 7 दिवसात तर ती पळायला लागली. एवढंच नाही, शी कॅन डान्स. शी वेंट फॉर द बॉम्बे ट्रिप. शी एन्जॉयड. अँड नाव her mother got her baby back in the family. And she is so excited. What nobody could do, she got here at Steroids. And there was Shannon now, young girl, has become to take up life as a new career, new birth, to lead with new energy, hoping that she will try this life as if she had not suffered from anything. अशा प्रकारे की तिला असं वाटतं की आता मला काही नव्हतंच, मला काहीच झालं नव्हतं. तर अशा प्रकारची जी जर्नी स्टेमारिक्सनं बेड, बेंच अँड लेग्स अँड दॅन दॅट टू नॉर्मल लाईफ ही जर्नी पूर्ण केली. जिथे तिला डायग्नोसिस नव्हतं, निदान नव्हतं, आशा नव्हती, सगळे इलाज झाले होते, त्यातनं हा जो इलाज झाला त्याचा वॉज एक्सेप्शनल जर्नी फॉर स्टेमारिक्स आमच्यासाठी. पण एखाद्या व्यक्तीला ज्याला काही इलाज नाही, जेव्हा तुम्ही म्हणून सोडून देता, पण त्याला जर तुम्ही परत आपल्या आयुष्यात एक होप, जगण्याची आशा आणि जगण्याचा चान्स दिला, त्याच्यापेक्षा मोठं तुम्ही काही नाही. आय बिलीव्ह देर इज नथिंग बेटर.